नमस्कार मित्रांनो, मी एका लहान गावात गरीब मुलगी आहे. माझ्या घरात माझे वडील, माझी आई आणि मी राहते. माझे बाबा नेहमी दारू पित असतात आणि नेहमी आईला मारत असतात. कधीकधी तर ते आपल्या मित्रांना पण घरी घेऊन येतात आणि दारू पित बसतात. माझी आई या सर्व कामामुळे खूप त्रासली होती. वडील दारू पित असताना आईला खूप काही बनवायला लावायचे, जसं की मटण, बर्फ पाहिजे, शेंगदाणे पाहिजे असे बरेच डिमांड बाबा आणि त्यांचे मित्र करायचे. ते सर्व कामे आईला करावं लागायचे. कधीकधी तर मालसुद्धा हे सर्व काम करणं भाग पडायचं, कारण घरातली कामं मी आई माझी दोघेच करत असायचे. त्यांचे दारू पिऊन झाल्यावर ते सर्व उशिरा घरी जायचे. असेच एका रात्रीला माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलं. तेव्हा मी माझ्या आईला वाचवायला गेले होते. असे तर तिने नेहमी मीच जात असते. मी 14वीत असताना एकदा रात्री बाथरूमला जात होती. आईबाबांच्या खोलीतून आवाज आला म्हणून मी थांबली. आतून आईचा ओरडलेला सारखा आवाज येत होता. मला भीती वाटली, कारण बाबा नेहमीच माझ्या आईला मारायचे. माझी आई नोकरी करीत असे. बाप रिकामा होता. माझ्या बाची मिला मंदली नोकरी गेली होती आणि बायकोची कमाई खायचा माझा बा. तरी माझा बाप माझ्या आईला लई मारायचा. दिवसाच्या टाईमाला कधी बाबांनी आईला मारले तर मी तिचा बचाव करायची. आता रातच्या टाईमाला बा आईला का मारतू म्हणून मी थांबून दारांना कान लावला. आतून आवाज येत होता. आता माझी खात्री झाली, बा नक्कीच माझ्या आईला मारतूया. तिला वाचवायला पाहिजे म्हणून मी दार ढकलून आत गेली. पण आतला सीन पाहून मी चक्रावून गेली, कारण माझा बा आणि माझी दोघं बी मोकले होते आणि आई पाय पलंगावर पसरून होती आणि आईच्या अंगावर बा होता. सपासप कंबर हलवत होता आणि माझ्या आईला मारत होता. माझ्या आईला मारण्याची अजब रीत होती. मी माझ्या बाची अजून दोघं बी माझ्याकडे बघत नव्हते. आई ओरडत होती आणि बा तिला मारून तिला बेजार करत होता. आई आणि बाला असे बघून मला लाज वाटली, पण आईला वाचवणे माझे भाग होते, नाहीतर तिला जीव गेला असता. मी धावत जाऊन माझ्या बाच्या कमरेत धरून वाढायला लागली आणि तेव्हा बा मागं फिरला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की बिचारी आई रडत होती. मी बाला वडले. बा माझ्याकडे पागलासारखा बघत होता. पण लगेच आई उठली. तिने अंगावर साडी गुंडाळली आणि तडक उठून माझ्याकडे आली. मला ढकलत आईने खोलीतून बाहेर काढलं. वरून मलाच धपाटे मारत होती. मी तिला सांगले की वा तुला मारतूया म्हणून मी नेहमीसारखी तिचा बचाव करायला आली होतं, पण असं रातच्या टाईमाला आमच्या खोलीत का आले पोट्टे, असं म्हणत आई मला धपाटे देत होती. तिने मला खोलीतून बाहेर काढलं. पुन्हा येऊ नको इकडे असे मला बजावून आईने दरवाजा लावून घेतला. मला भीती वाटली का आई पागल तर नाही झाली. मी तिला वाचवायला गेली आणि ती मलाच मारते. बाथरूमला जाऊन मी परत येऊन च्या घराला 2च खोल्या होत्या. एका खोलीत आई बाचे झोपायचे आणि समोरच्या खोलीत मी. पण खालीच पसरलेल्या गादीवर पडली तर मला झोप येत नव्हती. सारखं नजरेसमोर ते बा आणि आई दिसायचे. म्हणजे काय ते मला माहीत नव्हते आणि मी तिचा बचाव केला तरी बी आईने मला मारलं काय मी समजत नव्हतं. खूप विचार करून माथं शिनलं. तेव्हा मी झोपली. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजातून घरी आली तेव्हा आई नोकरीवर गेली होती. घरी कोणीच नव्हतं. शेजारच्या काकूंकडून किल्ली घेऊन मी घर उघडलं. आईने करून ठेवलेल्या थंड्या रोट्या आणि भाजी खाल्ली. मग अभ्यास केला. दुपारी बा आला आणि मला अभ्यास करताना बघून तो माझ्याजवळ आला आणि माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणला, दीपा बेटी, काल तुला आईनं उगीच मारलं. केव्हापासून अभ्यास करतीये? जाऊन झोप जराशी. बाच्या तोंडाला दारूचा वास मारत होता, पण मला बी झोप आली होती, कारण रातच्याला झोप झाली नव्हती. मी पुस्तक बंद करून उठून सतरंजीवर पडली. समोरच्या खोलीत दुपारच्या टायमाला गादी घालत नाही. आई फक्त सतरंजी असते. पण बा मला म्हणला, दीपे, अंदरच्या खोलीत जाऊन पड की जरा. हिथं सतरंजीवर कशी झोप येईल तुला? बा माझी इतकी काळजी घेतो हे बघून मला बरे वाटले. नेहमी तो दिवसभर बाहेरच असतो. काम नसले तरी दोस्त मित्र त्याचे खूप आहे त्याला. मी उठून आतल्या खोलीत गेली आणि आई बाच्या पलंगावर जाऊन पडली. लवकरच झोप लागली. मला जाग आली तेव्हा बघते तर बा माझ्या मागे झोपला होता. बा काय शोधत होता ते त्याला गवसलं वाटते. बा आला तेव्हा मात्र मी झोपेतून उठल्यासारखी डोळे उघडले आणि उठायला लागली. मला उठलेले बघून बा मला म्हणला, दीपा, झोप की आणखी. एवढ्या लवकर
उठून कुठं जातीस? मी म्हणाली, का? माझी झोप सरली आणि उठायला गेली तर बाने माझा हात धरून ओढला आणि मला पलंगावर पाडली. बाने मला गच्च धरली आणि म्हणाला, काय नको उठायला, झोप म्हणतो ना तर झोप. थोडी अजून बाजवळ आला आणि रात्रीला आईला मारलं तसं मला मारलं म्हणून मी पलंगावरून उतरली. मी पाहिलं. मी घाबरून खाली नजर केली आणि दीपा इकडे ये ये म्हणतो ना बा असा म्हणायला लागला आणि मला काही समजत नव्हतं की काय होतंय माझ्यासोबत. म्हणून मी पण थोडी घाबरल्यासारखी झाली. माझ्यावर रागवलेला दिसत होता. नको नको, मला भ्या वाटते, मी बोलली. कशाचं भ्या वाटते तुला दीपे? बाने विचारलं. मी गप्प बसली, पण पुन्हा बाने आवाज चढ होऊन विचारले. तेव्हा घाबरत मी म्हणाली, काल तुम्ही आईला मारत होते, मी पाहिले रात्री. मला भ्या वाटते का? तुम्ही आता मला बी तसेच मारणार? बा मोठ्याने हसला. मग म्हणाला, अगं येडे, मी तुझ्या आईला मारत नव्हतो, प्रेम करत होतो. आणि मी त्याला विचारलं, अगं मग आई काल आरडत का होती? हसत तो म्हणता, अगं आरडत नव्हती, तुझी माय, तिला बी लई छान वाटत होतं म्हणून आवाज करत होती. ये इकडं. बाच्या हसण्यावरून मला आता भीती वाटत नव्हती. मी पलंगावर चढली, पण अजून मला बाकडं बघायची हिंमत होत नव्हती. अगं चोरून मी पलंगावर एका कोपऱ्यात बसली होती. बाने माझा पाय धरून ओढला आणि मला आपल्या बाजूला झोपवून म्हणाला, दीपे घाबरू नको, काय बी करणार नाही मी तुला. काल पाहिलं ना तू मला, असं म्हणून बाबा जवळ आला आणि बाबांनी जवळ बोलवून माझ्यासोबत त्यांनी अंताक्षरीचा खेळ खेळला. बानं मला जवळ बोलावलं. मला पलंगावर घेऊन त्याचं माझा लाळ घेतला आणि त्याच्या तोंडाला दारूचा वास मारत होता. लाळ घेऊन बा म्हणाला, दीपे तुझ्या आईला सांगायचं नाही आज आपण केलं ते. मला काय समजत नाही का बा आईसोबत करत होता, आज माझ्यासोबत केलं तर ते लपवायचं कशापायी? पण बा म्हणाला, अगं तू माझी लेक, बापलेक असं करत नसत्यात एकमेकांसोबत, मग तुम्ही का केलं? मी विचारलं. बा न मला जवळ वळली आणि म्हणाला, अगं बाकीचे बाप आपल्या लेकीवर प्रेम करत नाहीत, पण मी करतो तुझ्यावर. पण हे तुझ्या आईला समजलं तर ती चिडून जाईल आणि बोंब ठोकल, माझी बदनामी होईल. मला कामधंदा नाही, तिच्याशी तंटा केला तर माझं दारूला पैसे देणार नाही तुझी आई. आणि मग नाही सांगणार ना तू तुझ्या आईला? माझी शपथ घेऊन सांग. पण मी गप्पच बसून राहिली. बा काय बोलतो ते मला काय समजत नव्हतं. मग बा बोलला, दीपे जर तू तुझ्या आईला सांगितलं काय मी बोललीस तर याद राख. हे ऐकून मात्र मी घाबरली आणि आईजवळ काय बोलणार नाही हे कबूल करून टाकलं. मग बा बाहेर गेला आणि रातच्याला आईला समज सांगावं असं मला लई वाटत होतं. पण बाची धमकीत आठवून चूप बसली मी. नाहीतर बा मला खूप त्रास देत नव्हता आणि म्हणून आईला काय सांगायचं नाही हे ठरवून टाकलं मी. दुसऱ्या दिवशीपासून ते रोजच झालं आणि आई कामावर गेली की दुपारच्याला दारू ढोसून घरी यायचा आणि आईला सांगलं नाही ते बरंच झालं असं वाटलं मला. त्या रोजी इतवारी आणि सुट्टीचा रोजी आई घरी असली म्हणजे मग आम्हा बापलोकीचा अंताक्षरी होत नव्हती. एक दिवस मात्र काहीतरी भलतंच झालं, पण त्यांची चित्रकथा पुढं केव्हा तरी सांगील मी. अस्मिताबाईनं आईबापाच्या गोष्ट लिवा म्हणून मी हे लिहिलं. पण अजून पावतर अस्मिताबाईंनी माझी तारीफ केली नाही म्हणून मला चांगलं वाटत नाही. तुम्हा लोकांना माझी स्टोरी आवडत नसली तरी मी लिहिणार नाही. चुकले तर माफ करा. एक दिवस बा दुपारच्या घरी आला तेव्हा त्याने माझे दोस्त आणले होते. दोघे दोस्त आणि माझा बा बी दारू पीत समोरच्या खोलीमध्ये बसले. मला बानं अंदरच्या खोलीमध्ये अभ्यास करायला पाठवलं. समोरच्या खोलीमध्ये त्याईचं हसणं आणि दारू पिणं सुरू होतं. थोड्या वेळाने बा अंदर आला आणि मला म्हणला, दीपे पाणी घेऊन ये बाहेर. मी पाणी घेऊन गेलो. बा म्हणाला, थांब जराशी, ते दोस्त लोक गेले का मजा करू आपण. मी पाण्याचा लोटा घेऊन बाहेर आली आणि माझ्या हातचा लोटा घेताना बाचा एक दोस्त माझ्याकडे कुत्र्यासारखा बघत होता. दुसरा दोस्त होता तो माझ्या बाला म्हणला, कोण रे ही पोरगी? बन माझी ओळख करून दिली. एकाच नाव श्यामराव आणि दुसऱ्याचं गुलाबराव होतं. दोघं बी काळे धुस्स होते. मग मी पुन्हा अंदर गेली आणि अभ्यास करत बसली. थोड्या टाईमानं बाचा दोस्त श्यामराव अंदर आला. मला म्हणाला, बाथरूम दाखव. मी मागच्या बाजूला बाथरूम दाखवलं. त्याने अंदर जाऊन आला आणि मला बी
जायचं होतं म्हणून मी तिथंच उभी राहून तो बाहेर यायचं वाट बघत होती. थोड्या टाईमानं तो बाहेर आला आणि माझ्याकडं बघून हसला. मला लई लाज वाटली. मी घाईघाईनं बाथरूममधली गेली आणि शामरावनं पाणी बी घातलं म्हणवतं. माझा पाय तिच्या मुतामंदी भरला होता. मी माझं आवरून घेतलं आणि मग पाणी बतून पाय धुतले. मला टाईमानं गुलाबराव अंदर आला. मला म्हणाला, पाणी दे. मी माठातून पाणी काढत होती तर तो माझ्या मागं आला आणि माझ्या जवळ टेकला. मी दचकून मागं फिरलं तर मला म्हणाला, पाणी घेऊन बाहेर ये. बाचे दोस्त बी बासारखेच रंगेल दिसत होते, पण मला बाच पाहिजे होता. त्याच्या दोस्तासंग मजा मारायची नव्हती मला. पाणी घेऊन मी बाहेर गेली तर दारू होसून पार आऊट झाला होता. माझ्या हातून लोटा घेताना गुलाबरावानं माझा हात पकडला आणि मला जवळ ओढलं. सोडा काका, मला अभ्यास करायचा आहे, मी म्हणले. गुलाबराव हसत म्हणाला, ज्याला अभ्यास करून तुझा जराशी बस आमच्या संग. आणि मला वाटलं तर मी त्याच्या जवळ पडली. मी बाला हाक मारल्या, पण तो ढाराहून होऊन पडला होता. गुलाब काकांना मला उचलून तिच्या जवळ बसवलं आणि रोज दुपारच्या घरी जायची घाई करायचा म्हणून मीच विचारलं होतं त्याला. तर मला बोलला होता का घरी पोरगी हाय? मी पुन्हा विचारलं तेव्हा म्हणला का मजाक केली होती. शामराव काका उठून नजदीक आला. माझ्याजवळ म्हणाला, काय मस्त पाखरू आहे रे गुलाब, आणि चाल हिला घेऊन अंदर. मी बाला हाक मारली, पण तो घोरात होता. आरडा करायला तोंड उघडलं तर गुलाबराव काकांनं माझ्या मास्काटात मारली आणि चूप बस पोट्टे, आवाज नका करू. शामराव म्हणाला, हिचं तोंड मी बंद करतो. बाबा आणि उठायचं नाव घेत नव्हता. तो सट झोपला होता. आता पुढे त्यांनी निघून गेले. मला लाय बेकार वाटलं. थोड्या वेळात बाबा उठले आणि त्यांनी मला बघितलं. तेव्हा त्यांना कळालं. त्यांनी मला विचारलं, काय झालं म्हणून. मी म्हटलं, झालं ते झालं, तुम्ही दारू पिऊन झोपा. नंतर त्यांनी उठले आणि रागाच्या भरात त्यांच्या मित्रांना मारायला गेले. ते उठले आणि एक लाकूड घेऊन त्यांना मारायला जाऊ लागले होते. मी ओरडले, बाबा जाऊ नका, ते खूप लोक आहेत. पण ते काही न ऐकता गेले. मीही त्यांच्या मागे गेले. ते लोक परत एका खांब्यापाशी बसून दारू रोसत होते. तेवढ्यातच बाबांनी त्यांच्या हातात असलेलं लाकूड घेतला आणि त्यांनी सर्वांना तिथे खूप मारलं. ते लोक रडत पडत धावत होते, पण बाबा काही मारायचं थांबत नव्हते. एकसारखे ते त्यांना मारले आणि बाबा तिथून निघून बाहेर कुठेतरी गेले. ते घरी पण आले नाही. जेव्हा त्या लोकांना म्हणजेच त्यांच्या मित्रांना कळालं की माझे बाबा बाहेर गेलेत आपल्याला मारून, तेव्हा ते लोक म्हटले, आता चला जाऊ त्यांच्या घरी त्यांची मुलगी आणि बायको दोघेच आहेत. आपला बदला आपण त्यांच्याकडून घेऊ. असे म्हणून ते आमच्या घराकडे निघाले. मी त्यांना पाहून धावत माझ्या घरी आले. माझ्या घरी माझी आई येऊन होती. मी माझ्या आईला सर्व सांगितले. तेव्हा माझी आई रडू लागली आणि मला म्हणू लागली की बाबा कुठे गेले. तेव्हा मी म्हटलं, त्यांनी त्या लोकांना मारले आणि परत कुठे गेले हे आम्हाला माहीत नाहीत. आता घरात मी आणि माझी आई दोघेच होतो. घरात सर्वत्र अंधार होता. मी सर्व दरवाजे खिडक्या लावून घरात लपून बसलो. पापाचे मित्र दारू पिऊन आले आणि बाहेर दरवाजा ठोकू लागले. एकाने दरवाजा तोडला आणि सर्व लोक आतमध्ये आले आणि त्यातील एकटा म्हटला, आता आपला पूर्ण बदला होऊन सोडू नका यांना. असे म्हणून ते लोक आईला आणि मला मारू लागले. घरात सर्वत्र अंधार होता. ते लोक घरात तोडफोड करत होते. त्यातील एकाने म्हटलं, अरे मारून फोडून काय होणार, आता तेच करायचं ते आपण कधी आधी केलं होतं. असे म्हणून ते लोक परत तेच केले. त्यावेळेस मी एकटी होते, पण आता मात्र आई आणि मी दोघे पण होतो. मी लहान आहे म्हणून आई ओरडत होती, पण ते लोक मात्र आई काही ऐकायचं नाव घेत नव्हते. अशा तासात ते लोकांनी सर्व ढिगांना घालून निघून गेले. आमचं सर्वत्र केलं होतं. मी आणि आई दोघेच इथे ते रडत बसलो होतो. आमची कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि कोणी ऐकतही नव्हते. बा कुठे गेला हे आम्हाला दिसत नव्हतं आणि माझी आई ते गाव सोडून दूर दुसऱ्या गावी जाऊन आम्ही राहू लागलो. आता आम्ही दोघे कामे करतो. आमचं घरकाम आम्ही आवडतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कथा तर लवकरच सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.